नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची एक सेवा बघणार आहोत. जी सेवा आपण ज्यावेळी आपली जागा किंवा एखादी जागा आपण घेत असतो, त्याची खरेदी विक्री करत असतो, तर त्याबद्दलची सेवा आपण बघणार आहोत. कधीकधी काय होतं की एखादी जागा आपण बघितलेली असते आणि किंवा एखादी जागा आपल्याला विकायची असते किंवा एखादी खरेदी करायची असते. तर त्यावेळी जर खरेदी विक्री लांबलेली असेल किंवा मनासारखी त्याला आपल्याला म्हणजे आपल्या अपेक्षेप्रमाणे किंमत येत नसेल किंवा काही अडचणी त्यामध्ये येत असतील, कागदपत्राच्या असतील किंवा म्हणजे आता सरकारी कागदपत्रे वगैरे त्यासाठी लागतात, तर त्यामध्ये काही अडचणी येत असतील किंवा अपेक्षेप्रमाणे आपल्याला त्याची किंमत येत नसेल किंवा आपली जागा विक्री झाली पण देणारा पैसे जर देत नसेल, असे जे काही प्रॉब्लेम येत असतील, तर असे काही तुमच्या बाबतीत जर प्रॉब्लेम झाले असतील, म्हणजे तुम्ही एखादी जागा विकलाय आणि जर त्याची म्हणजे पेमेंट आलं नसेल किंवा काही कागदपत्रांचा प्रॉब्लेम असेल किंवा खरेदी केला आहे आणि म्हणजे समोरच्यांकडून कागदपत्र आली नसतील, म्हणजे कोणतेही अडचण, जागा खरेदी विक्रीसाठी कोणतीही जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही ही सेवा करू शकता. अतिशय प्रभावशाली सेवा आहे. अनेकांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. ज्यांच्यासोबत ही समस्या घडली आहे त्यांनी ही सेवा केलेली आहे. अगदी आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी ही सेवा दिलेली आहे. जागा खरेदी विक्रीबाबत कोणतीही समस्या असेल तर ही सेवा अवश्य करावी. त्या समस्येतून तात्काळ बाहेर पडाल आणि निर्विघ्नपणे बाहेर पडाल, इतकी प्रभावी ही सेवा आहे. आता ही सेवा कशी करायची? कोणीही करू शकता, म्हणजे घरातील कोणीही, स्त्री पुरुष करू शकता, कोणी करू शकता असं काही नाही. संकल्पयुक्त करू शकता, विना संकल्प देखील करू शकता. पण शक्यतो एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल, आपल्याला एखाद्या सेवेमध्ये सातत्य ठेवायचे असेल किंवा त्वरित अनुभव यावा किंवा त्वरित आपल्याला ते फळ मिळावं, त्वरित काम मिळावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण संकल्पयुक्त सेवा करणं गरजेचं असतं. आता संकल्पयुक्त सेवा का करायची? तर आपण त्या सेवेला बांधील असतो आणि ती सेवा आपल्याकडून पूर्ण पण होते. म्हणजे आता विना संकल्पाचं जर आपण सेवा केली तर कसं होतं माहिती आहे का? एखाद दिवस आपल्याला म्हणजे बाहेर वगैरे जावं लागलं, एखाद दिवस आपण घरी यायला उशीर झाला तर आपण असा कंटाळा करतो की आज राहू दे, आजच्या दिवस राहू दे सेवा, असं आपलं होतं. पण संकल्प ज्यावेळी आपण करतो त्यावेळी काहीही करून आपण ती सेवा पूर्णच करतो, कारण आपण संकल्प केलेला असतो. आणि आपण संकल्पयुक्त सेवा ज्यावेळी करतो त्यावेळी ती सेवा आपल्याला पूर्णच करावी लागते. म्हणून संकल्पयुक्त सेवा आपल्याला करायची आहे, कारण ती सेवासुद्धा आपल्याकडून पूर्ण होईल, सेवेत सातत्य राहील आणि त्याचं फळसुद्धा आपल्याला लवकर मिळेल. म्हणून शक्यतो जर तुमच्यामध्ये हा जर प्रॉब्लेम असेल काही खरेदी जागा विक्रीचा, तर संकल्पयुक्त सेवा करा. तर आता ही सेवा कशी करायची, यामध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या? तर अगदी कोणत्याही दिवसापासून तुम्ही ही सेवा करू शकता. ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला आहे त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा करू शकता. नित्यसेवेमध्ये ज्या काही सेवा सांगणार आहे त्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये या सगळ्या सेवा आहेत. मी नेहमी सांगते की नित्यसेवेचा जो ग्रंथ आहे तो तुम्ही अवश्य घ्या, कारण ज्या काही सेवा सांगत असते त्याचे जे काही स्तोत्रमंत्र आहेत ते यामध्येच आहेत. त्याच्यामुळे हा ग्रंथ तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर त्यात बघा कोणती सेवा करायची. ठीक आहे, प्रवल उठलाय. तर सेवा कोणती करायची? तर बघा कोणत्याही दिवसापासून तुम्ही सेवा चालू करू शकता. गुरुवारपासून करू शकता. ज्या दिवशी तुमच्या समोर हा व्हिडिओ येईल, थोडं विषयांतर झालं, माफ करा, त्या दिवशी समोर तुमच्या व्हिडिओ येईल त्या दिवशीपासून नको बाहेर जाऊ, ये इकडं. तर ज्या दिवशीपासून तुम्ही सेवा चालू करणार आहे त्या दिवशी संकल्प करायचा की त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही महाराजांच्या केंद्रात मठात जायचं आहे. केंद्रात मठात जात असताना नारळ खडीसाखर घेऊन जायची, फूल घेऊन जायचं, अगरबत्ती वगैरे जे काही असतं ते घेऊन जायचं, नारळ फूल वगैरे घेऊन जायचं आणि महाराजांच्या समोर ते अर्पण करायचं. महाराजांना सांगायचं की माझी ही समस्या आहे, म्हणजे जागा खरेदी विक्रीबाबत तुमची जी पण समस्या असेल, कागदपत्राचे पैसे अडकले असतील किंवा काम थटलेलं असेल, कोणतं काम पूर्ण होत नसेल, तर जे काही आहे समस्या
ती सांगायची आणि महाराजांना सांगायचं उद्यापासून मी ही सेवा तुमची चालू करते किंवा करतो आहे आणि ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि माझं काम लवकर होऊ दे अशी महाराजांना प्रार्थना करायची. ते नारळ खडीसाखर तिथेच अर्पण करायचं, फूल अर्पण करायचं आणि आपण घरी यायचं. तर हे कधी करायचं? सेवा करायच्या आदल्या दिवशी. दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला सेवेला चालू करायचं. सेवा चालू करत असताना नेहमीची देवपूजा करायची. महाराजांचं अधिष्ठान तुमच्या घरात असणं आवश्यक आहे. म्हणजे छोटा किंवा मोठा मूर्ती फोटो असणं आपल्या घरात असावं. तर हे झाल्यानंतर तुम्हाला सेवेला चालू करायचं. सेवा करत असताना तर सेवा काय करायची? पहिल्यांदा संकल्प करायचा. संकल्प करत असताना कसा करायचा? तर उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी, अक्षदा, लाल म्हणजे फूल, कोणतंही फूल आणि हळद कुंकू घ्यायचं आणि तुमचा संकल्प बोलायचा. आता संकल्पामध्ये तुम्ही किती दिवसाची सेवा करणार आहे? तुम्ही 21 दिवसाची करू शकता, 51 दिवसाची करू शकता, 108 दिवसाची करू शकता. जितके दिवस तुम्हाला होईल यथाभक्तीने तुमच्या तेवढे दिवस तुम्हाला बोलायचे आहेत. महाराज मी 21 दिवसाची ही सेवा तुमची करते आणि माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे. आणि असं म्हणजे तुमचं नाव बोलायचं. ते सगळं घेऊन हातात तुमचं नाव बोलायचं, गोत्र बोलायचं. गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि तुमची इच्छा बोलायची. जे काही खरेदी विक्रीची समस्या आहे ती बोलायचं आणि त्यातून मला लवकर बाहेर काढा, ती समस्या लवकर सुटू दे आणि त्याच्यासाठीच मी ही सेवा करते आणि सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि संकल्प आपण सोडायचा. संकल्पाचं जे पाणी आहे ते आपण झाडाला घालायचं. तर अशा प्रकारे संकल्प केल्यानंतर सगळ्यात पहिले कोणतीही सेवा करत असताना स्वामी स्तवन पहिल्यांदा वाचायचं, जे की आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. पहिल्यांदा स्वामी स्तवन वाचायचं आणि रोज तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण करायचं म्हणजे काय? आता बघा म्हणजे आपली जी नित्यसेवा असते तर तशाच प्रकारे ही सेवा आहे. पण ह्या सेवेसोबतच तुम्हाला नित्यसेवा पण करायची आहे. आता सगळ्यात पहिले स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे. त्यानंतर क्रमशः 3 अध्याय स्वामीचरित्र सारामृताचे वाचायचे आहेत. लक्षात घ्या, मी सेवा कोणकोणती सांगणार आहे. ही नित्यसेवा नाही, ही आपण संकल्पयुक्त जी करतो आहे ना ती सेवा आहे. पहिल्यांदा एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे. त्यानंतर 3 वेळा क्रमशः 3 अध्याय स्वामीचरित्र सारामृताचे तुम्हाला वाचायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला एक वेळा भूसूक्त म्हणायचं आहे, एक वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, एक माळ विष्णू गायत्री मंत्र आणि एक माळ तुम्हाला मधुमती मंत्र. आणि हे सगळे स्तोत्र मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत. सेवा परत एकदा सांगते. स्वामीस्तवन संकल्प करायचा, स्वामीस्तवन म्हणायचं. स्वामीस्तवन म्हणून झाल्यानंतर एक माळ स्वामींची जपायची. नंतर क्रमशः 3 अध्याय. आता आज 1, 2, 3 वाचला आहे, उद्या 4, 5, 6 जशी आपण नित्यसेवा करतो तशाच प्रकारे तर 3 अध्याय वाचायचे. त्याच्यानंतर एक वेळा भूसूक्त वाचायचं. त्याच्यानंतर एक वेळा श्रीसूक्त वाचायचं. त्याच्यानंतर एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, एक माळ विष्णू गायत्री मंत्र, तर एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, एक माळ विष्णू गायत्री मंत्र आणि एक माळ मधुमती मंत्र. ह्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. आणि संकल्पयुक्त 21, 11, 51, 108 दिवस तुम्ही सेवा करू शकता. पण ही सेवा करत असताना रोजची नित्यसेवासुद्धा तुम्हाला करायची आहे. लक्षात घ्या, रोजची नित्यसेवा म्हणजे आपण रोज क्रमशः 3 अध्याय वाचतो, तारक मंत्र वगैरे ह्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. आणि संकल्पयुक्त सेवा जोपर्यंत करताय तोपर्यंत मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे, परान्न वर्ज्य करायचं आहे. तुमचं काम तुम्हाला लवकर व्हावं असं वाटत असेल तर परान्न पूर्णपणे वर्ज्य करायचं. सोबतच ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही, पण मांसाहार आणि परान्न ह्या 2 गोष्टी कडकडीत वर्ज्य करायच्या आहेत. मासिक धर्म आला तर तेवढेच 5-6 दिवस स्किप करायचे, परत कंटिन्यू सेवा चालू करू शकता. आणि आता सेवा पूर्ण झाल्यानंतर तुमचं जर काम झालं आणि सेवा पूर्ण, आता 21 दिवसाची सेवा तुम्ही केला आहे, 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर परत महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये जायचं. महाराजांना सांगायचं की मी एवढे दिवसाची सेवा केली आणि सेवा आपल्याला रुजू करायला महाराजांच्याकडे जायचं असतं. त्यावेळी पण जाताना नारळ, फूल, खडीसाखर घ्यायची, महाराजांना तिथे ते अर्पण करायचं. महाराजांना सांगायचं की माझी 21 दिवसाची सेवा पूर्ण झाली आहे किंवा 51 जेवढे तुम्ही केले ती सेवा पूर्ण झाली आहे आणि माझं कामही लवकर होऊ दे महाराज, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि तिथून निघून यायचं. सेवा करण्याआधीसुद्धा तुम्हाला जायचं आणि सेवा
संपल्यानंतर सेवा रुजू करण्यासाठी म्हणून पण आपल्याला केंद्रात जायचं आहे. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि लगेच म्हणजे असं हे व्हायचं नाही की एवढे दिवस पूर्ण झाले आणि काम पूर्ण झालं नाही म्हणून नाराज व्हायचं नाही. कारण बघा, ती गोष्ट जर तुमच्यासाठी योग्य नसेल, एखादी गोष्ट जर तुम्हाला घडावी वाटत असेल आणि ती जर घडत नसेल, तर लक्षात घ्या यामागे काहीतरी महाराजांचा संकेत आहे आणि ती महाराजांना घडवायची नाही आहे, कारण ती तुमच्यासाठी घातक आहे. म्हणून लगेच विश्वास ढळू द्यायचा नाही, लगेच नाराज व्हायचं नाही. महाराज जे करतात ते आपल्या चांगल्यासाठीच करत असतात. जे होतं ते चांगल्यासाठीच होत असतं. म्हणून एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही म्हणून नाराज व्हायचं नाही. कारण महाराज स्वतःच्या इच्छेत जगण्यापेक्षा महाराजांच्या इच्छेत जो जगतो ना, त्याचं कल्याणच होतं. म्हणून म्हणते, एखादी इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून नाराज व्हायचं नाही. ठीक आहे. जे देतात ते महाराज चांगलंच देतात आपल्याला. आपल्या चांगल्यासाठी जे असतात तेच आपल्याला महाराज देत असतात. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. याबद्दल अजून काही कमेंट्स असतील आणि ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत. हा आहे नित्यसेवेचा ग्रंथ. तर हा ग्रंथ तुम्हाला कोणत्याही स्वामी केंद्रात मिळून जाईल. ऑनलाईन पण भेटेल ॲमेझॉनवरती. तुम्हाला स्वामींचे म्हणजे सेवेचे कोणतेही ग्रंथ असो, मग स्वामीचरित्र असो, हा ग्रंथ असो, दुर्गा सप्तशती, श्रीमद भागवत, कोणतेही ग्रंथ तुम्हाला ॲमेझॉनवरती अवेलेबल आहेत. तुमच्याकडे जर स्वामींचं केंद्र मठ नसेल तर तुम्ही वरून ऑर्डर करू शकता. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.